नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आता आपल्याला खूप मोठा आणि भयानक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, मधुभाऊंचा जे आहे ते आता मृत्यू आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या न्यूज चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन पुढील अपडेट्स तुम्हाला मी सर्वात आधी येऊन पोहोचवत राहील. तर मित्रांनो, पुढील भागाचा एक धमाकेदार आपल्याला एक अपडेट मिळालेली आहे आणि याच अपडेटमध्ये पाहायला भेटतंय की महिपत जो आहे तो आता मात्र फार धडपड करून शेवटी जे आहे ते मधुभाऊंपर्यंत पोहोचतो. तो मधुभाऊंना किडनॅप करण्यात त्याला यश येतं आणि मित्रांनो, मधुभाऊंना एका खोलीत ठेवण्यात येतं. तर मित्रांनो, इकडे मात्र मधुभाऊंच्या जीवाला अतिशय मोठा धोका असतो. आता मात्र महिपत शिगरे मधुभाऊंचे तुकडे तुकडे करणार असतो, कारण त्याच्या मुलीला जे काही आहे ते जेलमध्ये पाठवणारा एकमेव म्हातारा म्हणजेच मधुभाऊ आहे, असं ज्याला पहिल्यापासूनच वाटत असतं. तर मित्रांनो, महिपत शिकरेच्या जे आहे ते महिपत शिकरे जो आहे तो मधुभाऊंच्या कायमच मागं असतो. आता त्याच गोष्टीचा मात्र महिपत शिकरे पूर्ण बदला घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता मधुभाऊ गेल्यानंतर पुढे मालिकेत नक्की काय होणार, मालिका कशी वळण घेणार हे पाहणं खूप रंजक असणार आहे. तर मित्रांनो, आता महिपत शिकरेला शिक्षा होती की काय आणि काय होईल मधुभाऊ गेल्यानंतर अर्जुन आणि सायलीचं. आता अर्जुन आणि सायलीचा संसार देखील कसा होईल आणि सायलीवर आता हे खूप मोठं संकट असणार आहे की मधुभाऊ या जगाचा निरोप घेणार आहे. मित्रांनो, आता मालिकेत खूप मोठा भयानक हा ट्विस्ट असणार आहे आणि यातून सायली कसं सावरू शकेल हे सगळं पाहणं रंजक असणार आहे. तर मित्रांनो, हा ट्विस्ट मालिकेत यायला नको होता, कारण की आता सगळं थोडंसं फार सुरळीत व्हायला लागलंय आणि आता महिपत जो आहे तो मधुभाऊंचा जीव घेताना आपल्याला दिसणार आहे आणि याचमुळे प्रेक्षक जरा नाराजी व्यक्त करतायत. तर मित्रांनो, तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.